परंडा नगर परिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना केवळ आता 2 रात्र आणि 1 दिवस उरला आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी जे प्लॅनिंग केलं, जे उमेदवार होते, ज्यांनी हाताखाली काही माणसं हातात घेतली होती, या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांचा विकासाचा जो आराखडा आहे तो घेऊन जनतेपर्यंत किती पोहोचली आणि जनतेचं मन आपल्याकडे वळवण्यामध्ये किती यशस्वी झाले याचा अंदाज काही प्रभागातून लावता येतोय। मात्र नगराध्यक्ष पदासाठी कोण सध्या पुढे आहे, जनतेच्या मनातून कोण जिंकून येईल असं वाटतंय, असा जर अंदाज लावायचा असेल तर तो कठीण आहे। विश्वजित पाटील की जाकीर सौदागर असं अजूनही तोडीस तोड लढत असल्याचं जाणवतंय। कोणीतरी या दोघातून पुढे आहे मागे आहे असं अजिबात जाणवत नाहीये। याच्यामुळे 2 तारखेपर्यंत कदाचित हा सस्पेन्स कायम राहील। 3 तारखेनंतर मात्र हे उमेदवार कोणी विजयाच्या जल्लोषात असेल तर कोणी पराभवाची कारणं शोधण्यात व्यस्त असतील। कदाचित काही माणसं चुकीची सोबतीला घेतली होती की काय हे हरणाऱ्याला वाटेल तर जिंकणाऱ्याला वाटेल की आम्ही जो प्लॅन केलेला होता, जो मतदारांसाठी चांगलं काम करण्याचा मुद्दा घेऊन गेलेलो होतो, तर या सगळ्या गोष्टी काहींना सुख देण्यासाठी असतील तर काहींना दुःख देण्यासाठी असतील। मात्र या सगळ्या पुढच्या गोष्टीचा विचार कसा ठरवायचा यासाठी 1 दिवस आणि 2 रात्र बाकी असल्यामुळं बरंच काही चित्र आता या निर्णायक वेळेमध्ये बदलू शकतंय।